आणि वरुडला पोहोचत आहेत. त्यामुळे जोरदार टाळ्या एकदा बोंडे साहेबांसाठी. भारत माता की. लाडक्या बहिणी जेवण केलं का नाही केलं? आज जेवण नाही झालं का? अरे उपाशी आहे का? बर. एकाच दिवशी असं समजा निवडणुकीचा उपवास एकादशीचा केला. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा. तर भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा. भारत माता की. आज वरुड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे व्यवसायाने इंजिनियर आहेत असे ईश्वर शिवकुमार सलामे आणि त्यांच्यासोबत सर्व वार्डामध्ये कमळावर उभे असलेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांना निवडून आणण्याकरता, विजयी करण्याकरता आज आपले महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आपणा सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यासाठी येतात. आणि त्यासोबतच आज इथे उपस्थित असलेले, या विचारपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, सगळ्या माता भगिनी आणि पाठीमागं बसलेले सर्व बांधव. म्हणजे पहा, आता परिस्थिती अशी होऊन राहिली का अगोदर यांना माणसं समोर बसत होते, महिला पाठीमागं बसत होत्या. आता परिस्थिती उलटली. आता महिला आगे. हे कोणामुळे झालं माहित आहे? हे झालं एका माणसामुळं, ते म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी. पहा, पुढच्या काळात त्यांनी सांगितलं का 33% आमदार आणि 33% खासदारही महिला होतील. त्याच्यामुळे तुमच्यापैकी कोणी असेल आमदारकीसाठी उभं राहायला, खासदारकीसाठी उभं राहायला तयारी करून ठेवा. पहा, महिलांना सक्षमी करण्याचं काम नरेंद्रजी मोदी यांनी केलं आणि त्यांना बळकट करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं. म्हणजे मागच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. आणि लाडक्या बहीण योजनेला 1500 रुपये देणं सुरू केले. 1500 रुपये देणं सुरू केले. काँग्रेसवाले लय वाह्यात. काँग्रेसवाले म्हणे 1-2 महिने देईन आणि बंद करून टाकतील. तर देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं की जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आहे, जोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस सत्तेवर आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुम्ही म्हणत जा, बंद होणार नाही. आणि आता अजून एक आयडिया काढली त्यांनी. तुम्हाला माहित आहे, मायक्रो फायनान्सचे गट असतात आणि मायक्रो फायनान्स वाले लय खतरनाक. मायक्रो फायनान्स वाले घरोघरी जाऊन कर्ज वाटतात. आमच्या माता भगिनीला किती कर्ज पाहिजे असते? पोराची फी भरायची असली 10,000 रुपये पाहिजे, नवरा बिमार असला 20,000 रुपये पाहिजे, किंवा लग्नाचं असलं तर आहेर करायचा असला तर 15,000 रुपये पाहिजे. पण एक वेळा मायक्रो फायनान्सच्या वेच्यात अटकलं का 30% 35% व्याज लागते का नाही लागत? 30% 35%. आता देवेंद्रजींनी सांगितलं की जेवढ्या काही लाडक्या बहिणी आहे त्या लाडक्या बहिणीची पतसंस्था बनवायची
आणि पतसंस्था बनवून त्या पतसंस्थेमधील लाडक्या बहिणीच त्यांना कर्ज देईल 10,000चं, 15,000चं, 20,000चं, 50,000चं उद्योग सुरू करायसाठी, घरच्या बिमारीसाठी, पोराच्या शिक्षणासाठी, लग्नाच्यासाठी, अहेरासाठी. आणि मग ते फेडायचं कसं? तर नोकरीवाला कसा फेडते? त्याच्या पगारामधून कटौती होते 500 रुपये महिन्याची. होते का नाही होत? मग तशी आपल्या पगारातून कटौती झाली तर काही हरकत आहे का? हरकत आहे का? नाही. तर अशी कटौती होईल म्हणजे कोणी आपल्यावर सावकारी सारखं काम करू शकणार नाही. मी थोड्याच दिवसात प्रत्येक तालुक्यामध्ये, मी स्वतः खासदार या नात्याने प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये लाडक्या बहिणीची पतसंस्था काढणार. एक माझ्या आईच्या नावाने त्रिवेणीबाई बोंडे पतसंस्था मी आता अमरावतीमध्ये रजिस्टर केलेली आहे. तुमच्या सगळ्यांकडे येतील, पण भलते सलते येतील, त्यांच्याकडे पाहू नका. कारण का अतिशय चांगल्या तऱ्हेनं फायदा झाला पाहिजे. पण आपली वरोडची नगरपालिका आहे. आता मी आमदार होतो, आता चंद्रभाऊ यावलकर आमदार आहेत, पण पैसा देणारे ते एकच आहे. पैसा देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. पैसा देणारे महसूल मध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे. बावनकुळे साहेब आल्यानंतर जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि म्हणून जे सगळ्या वार्डामध्ये जेवढे उमेदवार आहेत कमळाचे, त्यांना आपण निवडून द्यावं. नगराध्यक्षाचा उमेदवार निवडून द्यावा एवढी विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज. वरुड नगर परिषदेच्या 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सर्व या ठिकाणी एकत्र आला. अतिशय व्यस्त कार्यक्रम बावनकुळे साहेबांचा आहे. त्यानंतर 2 सभा त्यांना करावायच्या आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी सर्व उपस्थित मंच, माझ्या बंधू भगिनींनो, 2 तारखेला होणाऱ्या या आपल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये अतिशय चांगले उमेदवार भारतीय जनता पक्षानं दिलेले आहे. वरुड शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं वरुड नगर परिषदमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष असणं, सर्व नगरसेवक आपल्या भारतीय जनता पक्षाचे निवडून येणं अत्यंत आवश्यक आहे. विषय अनेक आहे, प्रलंबित विषय आहे. वरुडची पाणी पुरवठा योजना आहे जी आज अपूर्ण आहे. आम्ही वचन दिलेलं आहे की आमचं जर सरकार, तुम्ही लोकांनी जर नगराध्यक्ष, नगरसेवक लोक जर भारतीय जनता पक्षाचे निवडून दिले, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये ही पाणी पुरवठा योजना पूर्ण होईल. रस्त्याचे कामं रखडलेले आहे, अनेक प्रलंबित प्रश्न आहे. चुडामणी नदीचा प्रश्न आहे, त्यानंतर रिंग रोडचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न जे आम्ही वचननाम्यामध्ये दिलेले आहे ते सर्व प्रश्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून येणं, तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून माय बहिणींनो, बंधू भगिनींनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हा वरुडच्या भविष्याचा प्रश्न आहे. वरुड शहराच्या सार्वजनिक विकासासाठी आपण सर्व एकजुटीनं आमच्या सोबत राहिलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर, तिन्ही चिन्हावर, म्हणजे 2 मशीन राहतील, 3 चिन्ह राहील. त्या 3ही चिन्हावर, कमळ चिन्हावर आपली बटन आपण दाबली पाहिजे आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी केलं पाहिजे, अशी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो. कारण ही वरुड शहराची गरज आहे. वरुड शहराच्या आजपर्यंतचा आपण जो इतिहास पाहिला, नगर परिषदेच्या माध्यमातून करोड रुपयाची लूटमार काही लोकांनी केलेली आहे. आपण सगळं हे पाहिलेलं आहे चित्र. आणि त्यामुळं असं हे भविष्यामध्ये होऊ नये. आठवडी बाजाराचा प्रश्न आहे, ती जागा सुद्धा हडपण्याचा प्रयत्न झाला, परंतु आमचे आदरणीय पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी यांच्या मदतीनं, मुख्यमंत्री महोदयांच्या मदतीनं तो आपण हाणून पाडलेला आहे. आणि असे एक नाही अनेक विषय आहेत. आपल्या नगर परिषदेच्या इतिहासामध्ये अनेक नगराध्यक्ष होऊन गेले, परंतु मागच्या काळामध्ये जे झालं,
माजी आमदाराच्या काळामध्ये ज्या घटना घडल्या या अतिशय दुर्दैवी घटना आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहे आणि म्हणून ती सावध राहण्याची वेळ आहे. आपल्या सर्वांना सावध राहून मतदान करावायचं आहे. प्रत्येक मत एक नवीन इतिहास या वरुड शहराचा निर्माण करणार आहे. म्हणून माय बहिणींनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो, कारण साहेबांना तातडीनं निघावायचं आहे. तुमचा एक मत या वरुड शहराचं भविष्य ठरवणारं ठरणार आहे आणि म्हणून तुम्ही लोक सगळे माझ्या पाठीमागे ज्या पद्धतीनं आमदार म्हणून उभे राहिले त्याच पद्धतीनं आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहा. नगरसेवक उमेदवाराच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या सोबत आपण राहावं अशी आपल्याला हात जोडून विनंती करतो. शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपल्या शब्दांना सुरुवात करतील. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. जय श्रीराम. जय जय श्रीराम. हर हर. 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या 2 दिवसात आजूबाजूच्या सर्व घरांना, आजूबाजूच्या सर्व मतदारांना जाऊन सर्वांना विनंती करायची आहे की आपल्या वरुड शहराच्या विकासाकरता कमळ चिन्हावर मतदान करून या ठिकाणी आपले इंजिनियर ईश्वर सलामे यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सोबतच आपले सर्व नगरसेवक जे बसलेले आहेत त्यांनाही विजयी करा अशी विनंती माननीय नितीन गडकरीजी यांनी आपल्यास केली आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आपल्याला विनंती करायला सांगितलेली आहे आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करायला आलो आहे की ईश्वर सलामे यांच्या कमळ चिन्हावर प्रचंड बहुमताने याला विजयी करा. बंधू भगिनींनो, या ठिकाणी उपस्थित आपले लोकप्रिय खासदार अनिल बोंडेजी, आपले लोकप्रिय आमदार उमेश यावलकरजी, रविराज देशमुखजी, सुमितजी पवार, मनोहरजी आंडे, श्रीधरजी सोलो, गोपालजी मालपे, बाळूभाऊ मुरुमकर, मुरेश्वरजी वानखडे, अंताताई तिकिले, विक्रमजी ठाकरे, धनंजयजी उमप, राजकुमार राऊत, राहुलजी आगरकर, भाग्यजी देशमुख, प्रभाकरजी काळे, राजूजी हजारे, उपस्थित सर्व पदाधिकारी, समोर अनेक मान्यवर पदाधिकारी बसले आहेत. या बाजूने आपले माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी आहेत, आपले सर्व पत्रकार बंधू भगिनी. 2 तारखेची निवडणूक ही ईश्वर सलामेच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारकडनं, ज्या ठिकाणी खासदार बोंडेजी खासदार म्हणून आहेत, मोदीच्या सरकारकडनं 55 योजना ज्या वरुडकडे येणार आहे त्या वरुड नगरपालिकेच्या 55 योजनांची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्र फडणवीसजी सरकारच्या, आपल्या सरकारच्या 48 योजना या वरुड नगरला येणार आहे. ही देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या 48 योजनांची निवडणूक आहे. 2 तारखेची निवडणूक पालकमंत्री म्हणून मला जे 750 कोटी रुपयाचे अधिकार प्राप्त आहे, या अधिकारातला जास्तीत जास्त पैसा उमेश यावलकरच्या माध्यमातून वरुडला ईश्वर सलामेजी आणणार आहे, याची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, 124 योजनांची निवडणूक आहे. मागच्या वेळी आम्ही वचन दिलं होतं, या माननीय आपले आमदार यावलकरला निवडून द्या, आम्ही आमच्या लाडक्या बहिणीची योजना 5 वर्ष सुरू ठेवू. एवढंच नाही, भाजपचं सरकार आहे तोपर्यंत योजना सुरू राहील. जोपर्यंत भाजपचं सरकार आहे, मध्य प्रदेशमध्ये 25 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. अशी लाडक्या बहिणीची योजना, आणि आम्ही योजना मजबूत करणार आहे, योजनेची वाढ करणार आहे. आणि आता तर ईश्वर निवडून आल्याबरोबर आमच्या वरुडच्या 10 महिलांचा एक गट, 50 बचत गट यांना 1 लाख रुपयाचं अनुदान, फिरतं भांडवल देण्याचा निर्णय या ठिकाणी ईश्वर सलामेची यादी पाठवायची आहे. मी पालकमंत्री म्हणून यावलकरजी, बोंडेजी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. बंधू भगिनींनो, ईश्वर सलामेचं मत
हे वरुडच्या विकासाचं आहे. खरं तर आपण वचन दिलं होतं की शेतकऱ्याच्या शेतीवर जे 27,000 कोटी रुपये विजेचं बिल आहे, शेतकऱ्याच्या पंपावर विजेचं बिल आहे, या महाराष्ट्रातल्या वरुडच्या सर्व शेतकऱ्याचं 27,000 कोटी रुपयाचं वीज बिल देवेंद्र फडणवीसजींनी माफ करून टाकलं. 1 रुपयाचा विजेचं बिल शेतकऱ्याकडे थकीत नाही. सोबतच आमच्या शेतकऱ्याला पुढचे 5 वर्ष 1ही रुपया विजेचं बिल येणार नाही, शेतकऱ्याच्या पंपाचं विजेचं बिल येणार नाही. आपल्या सरकारने निर्णय घेतला की वरुड मध्ये आता जे वीज येतं घरगुती ती 8 रुपये 10 पैसे आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये ही वीज 12 रुपये रेट होणार आहे. 12 रुपयाची वीज वरुडला परवडणारी नाही आहे. या ठिकाणी बसलेल्या आमच्या लाडक्या बहिणी आहे, त्यांच्या घरी 12 रुपयाची वीज परवडणार नाही आहे. कोळशावर तयार होणारी वीज ती रोज महाग होतं, ती 12 रुपयापर्यंत जाईल. अशा वेळी माननीय देवेंद्र फडणवीसनी निर्णय घेतला, वरुडला पुढच्या 5 वर्षांची 12 रुपये रेटची वीज येणार आहे. त्या विजेऐवजी सूर्यावर वीज तयार करून, उन्हावर वीज तयार करून मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणून वरुडला पुढच्या 5 वर्षानंतर घरगुती विजेचं बिल 12 रुपये नसणार तर 6 रुपये असणार आहे. 6 रुपये 50% विजेचं बिल आपल्याला करणार आहे. मी ईश्वरला विनंती करतो, या वर्षी वरुडमध्ये आर्थिक दुर्बल या ठिकाणी परिवार जे आहे त्याची यादी बनवायची. आर्थिक दुर्बल परिवाराची यादी तयार करून उमेश यावलकरची सही घेऊन ती यादी माझ्याकडे पालकमंत्री म्हणून आणायची, माझी सही घ्यायची आणि वरुडच्या आर्थिक दुर्बल 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या घरावर सूर्यघर लावून द्यायचं. सूर्यघर लावल्यानंतर पुढच्या 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, अशी योजना आपण वरुडमध्ये करतो आहे. अशी योजना आपण वरुडच्या घरांकरता करतो आहे. 500 घरं किमान वरुडच्या आपल्याला सूर्यघर योजनेमध्ये आणायचे आहे. बंधू भगिनींनो, 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने विकसित वरुड 2029, विकसित वरुड 2029, विकसित वरुड 2035, विकसित वरुड 2047चा विकास आराखडा ईश्वर सलामेजी आणि या नगरसेवकाला बनवायचा आहे. 2 तारखेची निवडणूक विकसित वरुडची आहे आणि विकसित वरुडच्या आराखड्याला माननीय यावलकर सही करतील, पालकमंत्री म्हणून मी सही करेल आणि माझी सही झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री विकास आराखड्याला मंजूर देईल. पुढच्या 2047 पर्यंत जेवढा पैसा लागणार आहे, जेवढा विकास निधी लागणार आहे, तेवढा विकास निधी या वरुडला आणून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, पालकमंत्री म्हणून माझी आहे. सर्व निधी या ठिकाणी आणून देण्याचा. राहू दे बेटा, कशाला गडबड करतो? बसायचं, बसा उमेदवार, बसू द्या, बसा बसा, काही चिंता नका, तुम्ही निवडून देता. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या वरुडच्या विकासाचा संकल्प करायचा आहे. विकासाची गाडी 4 चाकाची आहे. 1 चाक माननीय नरेंद्र मोदीजींचं 55 योजनाचं आहे. दुसरं विकासाचं चाक माननीय देवेंद्र फडणवीसच्या 48 योजनाचं आहे. तिसरं चाक चंद्रशेखर बावनकुळेचं पालकमंत्री म्हणून आहे. चौथं चाक माननीय नितीन गडकरीजींचं रस्ते विकास योजना वरुडचं आहे. आणि आता या गाडीमध्ये अनिल बोंडेचं पेट्रोल टाकायचं आहे, या गाडीमध्ये यावलकरचं पेट्रोल टाकायचं आहे. दिल्लीवरनं अनिल बोंडेजी, मग यावलकरजी. आणि आता या विकासाची जे 4 चाकाची गाडी आहे, या 4 चाकाच्या गाडीवर 2 तारखेला वरुडच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे, हा ड्रायव्हर आपल्याला 2 तारखेला निवडायचा आहे. कुणाला ड्रायव्हर बनणार आहे? जोरात सांगा आमच्या लाडक्या बहिणी, कुणाला ड्रायव्हर बनणार आहे? इंजिनियर ईश्वर भाऊ. इंजिनियर ईश्वर भाऊंना या गाडीचा ड्रायव्हर बनवायचा आहे आणि हे सर्व नगरसेवक पॅसेंजर राहणार आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला वचन देतो, देवेंद्रजींनी मला पाठवलं, नितीनजींनी सांगितलं,
वरुडला जेवढे 5 वर्षात कामं करायचे आहेत, जे जे काही वचननामा वरुड मध्ये इंजिनियर ईश्वर आपण दिला आहे आणि आमच्या नगरसेवकांनी दिला आहे, हा विकास आराखडा पूर्ण करण्याकरता जेवढा निधी लागेल तो सर्व निधी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आणून देण्याचा या ठिकाणी वचन देण्याकरता आलो आहे. मी देवेंद्रजी ईश्वरचे जमानतदार आहोत आणि सोबत अनिल बोंडेजी यावरची तुमची सही लागणार आहे. खर तर 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये विकसित वरुडचा संकल्प होणार आहे. बंधू भगिनींनो, विकसित वरुडचा संकल्प होणार आहे. यावर्षी लक्ष्मीपूजन दीपावली केलं ना सर्वांनी? लक्ष्मीपूजन झालं का नाही यावर्षी? दीपावलीमध्ये तुम्ही आई महालक्ष्मीची पूजा केली असाल तर बघितलं असाल आई महालक्ष्मीजी कशावर होती? आई महालक्ष्मीजी कशावर होती? मग आई महालक्ष्मीजी कमळावर होती, तर वरुडच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावरच येणार आहे. बंधू भगिनींनो, भारतीय जनता पार्टीचं मत विकासाचं मत आहे. भारतीय जनता पार्टीचं मत 124 योजना वरुडला आणण्याकरता आहे. भारतीय जनता पार्टीचं मत हे विकसित वरुड करण्याकरता आहे. आणि काँग्रेसचं मत, काँग्रेस आहे का आपल्यावर? तर कोण लागते? जाऊ दे. बंधू भगिनींनो, खर तर आपल्याला सर्वांना विकसित वरुड करता काम करायचं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगेल, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आता तर आपले कलाकार आमदार आहे बसलेले. आमदार खूप कलाकार आहे, ते बाबूजी करते आणि 50 घेऊन टाकते. परवाच्या मागच्या महिन्यामध्ये सततच्या पावसामुळे वरुडचं नुकसान झालं, मोर्शीचं नुकसान झालं, अमरावती जिल्ह्याचं नुकसान झालं. सततचा पाऊस पडला. आपले 5ही आमदार खासदार गुंडेजी माझ्या घरी पहाटे 1 वाजता आले. मी भंडारा दौऱ्यावर होतो. मी म्हटलं आता एवढ्या रात्री कसे का माझ्या घरी आले? प्रवीण तायडे, केवलराम काळे, उमेश आवलकर, राजेश वानखेडे, बोंडेजी सर्व आले. काय झालं रात्री 1 वाजता आले? ते म्हणले की बाबा, आमच्या अमरावती जिल्ह्याचं जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं, यावर तुमची सही पाहिजे. रात्री 1 वाजता कोणी सही घेते कोणाची? पण यावलकर, मी याचा अभिनंदन करतो. एक सज्जन इमानदार कार्यकर्ता आपला आमदार झाला. 1 वाजता माझी रात्री सही घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी 3 वाजता मला फोन लावला पहाटे, उद्या 11 वाजता मंत्रालयात सर्वांना घेऊन ये. मी विमानाने यांना मंत्रालयात घेऊन गेलो सर्व आमदारांना. 11 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली आणि या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे 1100 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याकरता दिले. शेतकऱ्याच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता आपलं सरकार काम करत आहे. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारमध्ये या ठिकाणी प्रचंड योजना आपल्याला राहत आहे. विकसित वरुड करता काम करत आहे. विकासाचा संकल्प आपण केला आहे आणि ईश्वर सारखा एक इंजिनियर पोरगा, याला खऱ्या अर्थाने विकासाचा ड्रायव्हर म्हणून आपण नेमलेला आहे. मी तुम्हाला वचन देतो, ईश्वरची गाडी, विकासाची गाडी 100च्या स्पीडने चालल्याशिवाय राहणार नाही. 4 तारखेला वरुडच्या नगरपालिकेला आम्ही आदेश पाठवला आहे. उमेश यावलकर, ईश्वरजी तुम्ही बसा. 4 तारखेला ऑलरेडी आम्ही नगरपालिकेला आदेश पाठवला. त्या आदेशामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करून वरुड मध्ये जेवढे घर 15/10/2024 पूर्वी बनलेले आहे, 15/10/2024 पूर्वी वरुड मध्ये जेवढे घर बनले आहे, त्या सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. ईश्वर निवडून गेल्याबरोबर तो अध्यादेश काढा, सरकारने पाठवला. त्या अध्यादेशावर जेवढे वरुड मध्ये घर आहेत त्या घरांचं प्रॉपर्टी कार्ड बनवून द्यायचा निर्णय आपल्याला करायचा आहे. आपल्या सरकारने सरकारी जमिनीवर जे जे घर बनलेले आहेत, जे जे गरीब माणसाचे घर बनलेले आहेत, त्या सर्व घरांना पट्टे वाटप करून त्या सर्व घरांना 2.5 लाख रुपयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेचं घर देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. ईश्वर निवडून आल्याबरोबर
जेवढे पट्टे वाटप करायचे आहे, कारण पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे. गोडगोड असू नका. पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे. महसूल मंत्री म्हणजे पट्टे वाटप मंत्री. महसूल मंत्री म्हणजे तुमच्या मालमत्तेचा मंत्री, म्हणजे तुमच्या मालमत्तेला सुरक्षित ठेवणे, कोणी तुमच्या मालमत्तेवर कब्जा करू नये, शेतीला सुरक्षित ठेवणे, शेतकऱ्याचे रस्ते बांधणे. महसूल म्हणजे मालमत्ता. जसं पोलिसांचे काम आहे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, तसं माझ्या खात्याचं काम आहे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे. बंधू भगिनींनो, आता आपण ठरवलं आहे वरुड मध्ये महसूल खात्याचे विमान उडणार आहे. मोठं विमान नाही, इंडिगोचं. आमच्या खात्यात एक विमान उडणार आहे. ते ड्रोन सर्वे होणार आहे. या ड्रोन सर्वेच्या माध्यमातून वरुड मध्ये जेवढे घरं बनलेले आहेत, इंग्रजाच्या काळापासून आतापर्यंत जेवढे घरं आहेत, त्या सर्व घरांचं मॅपिंग करण्याचा निर्णय, लँड रेकॉर्ड तयार करून देण्याचा निर्णय, CTS तयार करून देण्याचा निर्णय, प्रत्येक घराचं मॅपिंग करून तुमची आखीव पत्रिका तयार करून देण्याचा निर्णय, प्रत्येक घरांना या ठिकाणी लँड रेकॉर्डच्या माध्यमातून सुरक्षित करण्याचा निर्णय करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे. मी पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये वरुडवरनं हे आपला ड्रोन सर्वे करून तुमच्या प्रत्येकाच्या घरी तुमच्या घराचा सरकारी नकाशा मी आणून देणार आहे, आपलं सरकार आणून देणार आहे. पण हा नकाशा बनवण्याकरता 4000 रुपये खर्च प्रति घर आहे. ईश्वर, 4000 रुपये प्रति घर लागणार आहे. कसं करायचं? लोक देते, लोकांकडे घ्यायचेच नाही आपल्याला. लाडक्या बहिणीकडून कुठे पैसे घेतात? मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही ईश्वरला निवडून द्या. ईश्वर तुम्हाला पत्र दे. नक्षा योजनेमध्ये वरुड करा म्हणून नक्षा योजना आली आहे, त्यामध्ये वरुड आपण घेऊ. नक्षा योजना माननीय मोदीजींनी, देवेंद्रजींनी दिलेली आहे. त्या नक्षा योजनेमध्ये वरुडचे नक्षे तयार करायचे आहे. आतापर्यंत इंग्रजाच्या काळानंतर कधीच सर्वेक्षण झालं नाही. प्रत्येक घराचं सर्वेक्षण करून द्यायचा निर्णय आपण घेतला आहे. एकही पैसा न लागता वरुडचं संपूर्ण सर्वेक्षण करून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे. त्यामुळं आपण सर्वांचे घरं मोडून देण्याची जबाबदारी आमची आहे. ईश्वरचं एक मत, सरकारी जागेवरचे पट्टे वाटप. ईश्वरचं एक मत, या ठिकाणी घरकुलांना 2.5 लाख रुपयाचं घर, प्रधानमंत्री आवास योजनेचं घर, माननीय मोदीजींनी 30 लाख घरं दिले. त्यातले जेवढे ईश्वर घरं पाहिजे तेवढं घर आम्ही वरुडला देऊ. एक ईश्वरचं मत हे या गावाच्या विकासाकरता आहे. आणि म्हणून सर्वांनी मला फार घाईघाई चालू आहे. बुलढाण्यावरनं कारंजा लाडवरनं आता मला वाटलं वरुडला उतरायचं आहे आणि तिकडे शेंदूरला घाटलं उतरवलं. त्यामुळं मी तुम्हाला विनंती करायला आलो, पुढच्या 5 वर्ष देवेंद्र फडणवीसचं सरकार ईश्वरने पाठवलेल्या प्रत्येक कामाला निधी देईल. पण तुम्हाला आज विनंती आहे, तुम्ही सर्व माझी विनंती मान्य कराल का? कोण कोण मान्य करा, जरा हात वर करा. सर्व मान्य कराल? वरुडचे लोक फार छान आहे. सर्व विनंती मान्य कराल? या आमचे सर्व नगरसेवक समोर या. या नगरसेवक सर्व आमचे नगरसेवक किती जोरदार आहे. या आणि यांच्या कमळ चिन्हावर कमळ 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 करत करत जोराने बटन दाबा. फक्त बटन तोडू नका, नाही तर ईश्वरचं नुकसान होईल. कमळ चिन्हावर प्रचंड बहुमताने ईश्वराने सर्वांना निवडून द्या. बंधू भगिनींनो, 3 तारखेनंतर पुढचे 5 वर्ष वरुड मध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही, एकही काम शिल्लक राहणार नाही. ही जबाबदारी मी पालकमंत्री म्हणून आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला देतो. सर्वांना विनंती मान्य केली का? जर हात वर करून सांगा. विकासाचा संकल्प करूया, विकासाचा संकल्प करूया वरुडच्या. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर चंदूभाऊ यावलकर येणार आहे. तर नवनीतताई राणा लगेच येत आहेत, त्यामुळे तोपर्यंत 5 मिनिटांमध्ये इथे पोहोचत आहेत. त्यामुळे भारत माता की, भारत माता की. आमच्या अमरावती
त्यांची वाघीण आणि त्यांची ओळख खऱ्या अर्थानं प्रखर हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून ओळख आहे. आणि आपण म्हणू शकतो की त्यांची एक ओळख आहे, मत कोसळणार आहे. सर्व लोक आपण केवळ कमळावर मतदान देणार आहोत. भारतीय मंचावर उपस्थित असलेली पाहुणी मंडळी त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नवनीत ताई राणा, तुम आगे बढ़ो. चंदू भाऊ, तुम आगे बढ़ो. जय 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 श्री राम. हौसला रख, अपने इरादों में बुलंदी को पाना है. हौसला रख, अपने इरादों में बुलंदी को पाना है ना. किती वाजतापासून बसल्या महिला? 12च्या आधीपासून आहे. जेवण केला की नाही केला? चंदू भाऊ, व्यवस्था करायला लागेल ना. बायांना असं घरी पाठवता काय? घरी नवरे असते, उपाशी गेला तर तिथूनही भेटन परत. दादा बोलणारी गोष्ट आहे की कोणासाठी आपण उपाशी राहू शकतो. एवढी महिला मंडळी इथे बसलेली, घरी जर उपाशी केली, डोके दुखायला लागले तर घरूनही नवऱ्याकडनं भेटते आम्हाला. म्हणून चंदूभाऊ यांची जेवणाची व्यवस्था करून घ्या. नाश्त्याची, जेवणाची जी व्यवस्था आहे करायला लावा त्यांना. आज आपण ज्या इलेक्शन करिता मी आपल्यामध्ये परत एकदा आली आहे आणि मी आपल्याला विनंती करायला आली आहे की ईश्वर दादा आमचे, दादा तुमच्या नावातच ईश्वर आहे, तुमच्या नावातच ईश्वर आहे. तुम्हाला सगळं पूर्ण वरुड वन साइड मतदान करणार आहे. आमचे नेते येऊन गेले, बावनकुळे साहेब, आणि महिला मंडळी एवढ्या प्रमाणात एक सोबत एकजुटीने इथे बसलेली आहे, ज्यांनी आमच्या चंदूभाऊला एकतर्फा मतदान देऊन इथपर्यंत निवडून आणलं. आता चंदूभाऊचे हात मजबूत करायचे की नाही करायचे? किती लोकांना वाटते चंदूभाऊचे हात आपले मजबूत झाले पाहिजे? चंदूभाऊचे हात मजबूत करायचे आणि वरुडची विकास जर आपल्याला करायचा आहे तर जे आपले पट्टे वाटप करण्यामध्ये ज्यांचे साईन लागतात ते ईश्वरजी जर नगराध्यक्ष झाले तर हेच साईन करून देईन की एवढे पट्टे बाकी आहे, एवढे महिलांना घरकुल देणं बाकी आहे, आणि एवढे गार्डन बाकी आहे, एवढे समाज मंदिरं बाकी आहे, समाज भवन बाकी आहे, विहार बाकी आहे. हा सगळी गोष्टी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला ईश्वर दादाला निवडून, आता कोणाचंही काही चक्र चालत नाही, फक्त कमळच चालत आहे. सगळ्यांना बंद पाडा, आता सगळ्यांना बंद पाडायचं आणि आपल्याला फक्त कमळ पाहायचं. कारण केंद्रामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहे, राज्यात आमचे देवाभाऊ आहे. देवाभाऊ आहे ना? नाहीतर काही लोकांनी विधानसभेच्या आधीपर्यंत म्हटलं होतं, सगळे नवरे म्हणायचे विधानसभा होईपर्यंत म्हणे जेवढे पैसे सरकारकडनं भेटते लाडकी बहीण म्हणून तेवढे घेऊन घ्या म्हणे, नंतर पाहून घेऊ. पण त्यांना माहित नव्हता, कारण राजकीय लोकांनी, ऑपोजिशन वाल्यांनी एवढं भ्रम फैलून ठेवलं होतं की लाडकी बहिणांना जेवढेही पैसे येत आहे ते फक्त विधानसभा होईपर्यंत येणार आहे, त्याच्यानंतर 1 रुपयाही कोणती बहिणीच्या खात्यात येणार नाही आहे. पण आमच्या देवाभाऊ जे शब्द देते ते शेवटचे टोकापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आमचे देवाभाऊ पाडते. आणि देवाभाऊ कधीही लाडकी बहीण बंद करणार नाही, पैसे म्हणून नाही, पण बहिणींना हे विश्वास देण्याकरिता देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती की प्रत्येक बहिणीची पाठीशी देवाभाऊ आमचे देवेंद्र फडणवीस जी उभी आहे. फक्त याच विश्वासासाठी देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. शेतकऱ्यांसाठी आपला हा पूर्ण मोर्ची वरुड सिंधुदुर्ग पूर्ण हा पट्टा बेड शेतकऱ्यांचा आहे. आज जेव्हा अतिवृष्टी झाली तर 32,000 कोटी या पूर्ण राज्यामध्ये
ही पहिली सरकार आहे आणि एक असे पहिले मुख्यमंत्री आहे ज्यांनी 32,000 कोटी देऊन शेतकऱ्यांना एक नवीन इतिहास त्यांनी या महाराष्ट्रामध्ये रचला आणि 32,000 कोटी देऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात आमच्या देवाभाऊनी या महाराष्ट्रामध्ये दिलं. आज सगळ्यात जास्त चंदूभाऊ तुमच्याकडनं आणि ईश्वरदादा तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नसणार मला की या वरुड एरियामध्ये पूर्ण जेवढेही लोकांचे अजूनही PR कार्ड आणि घरकुलांच्या डोक्यावर पक्की स्लॅबचे घर झाले पाहिजे. फक्त तुम्ही तेवढीच काळजी घ्या. बाकी तुमच्याकडनं मला काहीच अपेक्षा नाही आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, बरेचसे ऑपोजिशनचे लोक आणि बरेचसे आमच्या सोबत बसणाऱ्या लोकांनी अपप्रचार केला होता लोकसभामध्ये की संविधान बदलणार आहे. 400 पार झाले तर संविधान बदलन. देशाचे प्रधानमंत्री संविधान बदलण्यासाठी 400 पार म्हणत आहे. अरे तुम्ही संविधानची गोष्ट करणं हा कोणालाही डायजेस्ट होत नाही. कारण की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी या विदर्भामधून लोकसभासाठी उभे होते तर त्यांना पाडण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलं होतं. तेव्हा भारतीय जनता पार्टी नव्हती. जे ऑपोजिशनचे लोक म्हणतात संविधान बचाओ देश बचाओ. राहुल गांधीजींना माझा प्रश्न आहे, संविधान मध्ये पाना किती असतात, संविधान मध्ये आर्टिकल किती असते, कोणत्या आर्टिकल मध्ये कोणत्या लोकांसाठी काय व्यवस्था आहे ते फक्त तोंडी तुम्ही वाचून दाखवा. अरे आमचे सारखे युवक जे राजकीय क्षेत्रामध्ये आहेत ते आपलं राजकारण सोडून टाकन. फक्त संविधानाचा ढोंग नकोय आम्हाला. संविधान मध्ये काय बाबासाहेबांनी दिलं ते फक्त वाचून तोंडी पाठ आम्हाला तुम्ही वाचून दाखवा. फक्त तेवढाच तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आज पूर्ण क्षेत्रामध्ये जिथे जिथे नगर परिषदचे नगर अध्यक्षासाठी आमचे इलेक्शन आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय. सकाळ ते रात्री होईपर्यंत प्रत्येक ठिकाणी पोहोचून आम्ही लोकांसमोर जाऊन आमची भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने काम करत आहे. देशाचे प्रधानमंत्री त्या दिवशी राम मंदिरवर जेव्हा धर्माचा ध्वज लावला तर पाकिस्तानवर बोट येत होता. पाकिस्तानचे लोक त्याच्यावर उंगली हे करत होते. खूप डिबेट चालू आहे. बाम टीव्हीवर डिबेट चालू आहे की धर्माचा ध्वज म्हणजे काय, भगवा झेंडा म्हणजे काय, कळश म्हणजे काय. अरे बाबा आमची संस्कृती आहे. ती पाकिस्तानवाल्याला आम्हाला आमची काय समजणार आहे की मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर कळस लावाच लागते, मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर धर्माचा ध्वज लावाच लागते. आणि ते तिथून म्हणतात आहे की आम्ही आमच्या धर्माच्या, आमची संस्कृतीचं, आमची पद्धतीचं, आमची हिंदुस्थानी कल्चरचं आम्ही प्रचार प्रसार आमचे देशाचे प्रधानमंत्री करत आहे. अरे पाकिस्तान वालों, मैं आपको तुम्हारे लोगों को इतना बताना चाहूंगी कि अगर कोई धर्म के ऊपर उंगली उठाएगा तो उसकी उंगली भी काटी जाएगी. इस हिंदुस्तान में इतनी ताकत हमने बनाई हुई है. इस हिंदुस्तान में इतनी ताकत बनाई है. हम नहीं कहते कि तुम्हारा मजहब खराब है. हम ये कहते हैं कि जितने टेररिस्ट हुए उनके सबकी लिस्ट ये देश में निकालो कि लिस्ट में वो टेररिस्ट के नाम किस शब्द से और आखिरी किस शब्द से होती है. वो टेररिज्म से हमको प्रॉब्लम है. हमको तुमसे नहीं, जो टेररिस्ट करके निर्दोष व्यक्तियों की जान लेते हैं, हमको उस मजहब से प्रॉब्लम है. हमको किसी धर्म और किसी व्यक्ति से नहीं है. आज दादा मी आपल्याला एवढा विश्वास देईन, ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय भारतीय जनता पार्टी आणि आपले सगळे कार्यकर्ता ज्या मातीमध्ये जन्माला आले त्या माती सोबत प्रामाणिक आहे. हा फक्त गळ्यात घालण्यासाठी नाही की आमचं चिन्ह आहे, त्याच्या सोबत जे केसरी आमच्या रक्तात आहे त्याचा प्रतीक याच्यामध्ये आहे म्हणून आम्ही आमच्या गळ्यात घालून त्याचा प्रचार प्रसार करतोय. ईश्वरदादा तुम्हाला एवढीच विनंती करेन की या पूर्ण शहरामध्ये येणारं भविष्य म्हणजे आमच्या मुलांचं आहे. त्या मुलांकरिता चांगली लायब्ररी या पूर्ण शहरामध्ये मोठी लायब्ररी झाली पाहिजे, जिथून आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी आम्हाला शिकवलं होतं की मुलांचं भविष्य म्हणजे एज्युकेशन आहे. आणि त्या एज्युकेशन करिता प्रत्येक ठिकाणी मोठ्या एरियामध्ये एक चांगली लायब्ररी उभा करणे आणि त्याच्यामध्ये आमचे मुलं
त्यांचं भविष्य उज्ज्वल होणे तेवढंच कामाची अपेक्षा तुमच्याकडनं आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चंदूभाऊ आमच्या बावनकुळे साहेबांनी म्हटलंच असन की प्रत्येक एरिया पूर्ण गावामध्ये गल्लोगल्ली सीसीटीव्ही कॅमेरा लागेल की आमची बहीण, आमची आई, आमची मुली जर रात्री बेरात्री कुठे गेल्या तर त्यांना घरी येण्यासाठी भीती नाही वाटली पाहिजे आणि कोणी त्यांच्यावर हात नाही टाकला पाहिजे, एवढी भीती सगळ्यांना राहिली पाहिजे. आज महिलांचे जेवढ्या मोठ्या प्रमाणात या पेंडॉलमध्ये बसलेले आणि सकाळपासून बसलेले आहे, हा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एवढीच अपेक्षा आहे की देवाभाऊ आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करतील. देवाभाऊच्या माध्यमातून आमचे चंदूभाऊ आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करतील. चंदूभाऊच्या माध्यमातून, ईश्वर भाऊच्या माध्यमातून आमच्या शहराचा विकास होतील. मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करते की चेन तुटू देऊ नका. एखादा दुसरा व्यक्ती आला तर तो तुम्हाला तुमचा विकास करू शकत नाही, कारण आमदार ज्याच्या पाठीशी आहे त्याच्याच व्यक्ती, त्याच्याच चिन्हामध्ये राहणारा व्यक्ती जर निवडून आला तरच तो शहराचा विकास होऊ शकते, दुसरा कोणी करू शकत नाही. दुसरा किती काही म्हटलं की आमच्याकडे तिजोऱ्या आहे, तिजोऱ्यामध्ये खूप पैसे आहे, जेवढे वाटले तेवढे देईल, पण आमदार जर सोबत नसला तर मंत्रालयावरनं फाईल तो क्लिअर करून आणू शकत नाही. आणि आमदारचा माणूस असला तर हे एनओसी देईल आणि आमदार साहेब मंत्रालयावरनं सगळ्या काही गोष्टी पाठपुरावा करून आपल्या शहराचा विकास करेल. मी सगळी बहिणींना, सगळे यंग युवांना मी हात जोडून विनंती करेन, एकही मत बटू देऊ नका. नहीं बटना है नहीं कटना है, और इस बार एक भी रहना है और सेफ भी रहना है. बस इतनी मैं विनंती आप लोगों को करूंगी. कारण माझे इलेक्शन मध्ये मतांचं विभाजन झालं नसतं तर मी काही मतांनी पराभूत झाली नसती. आज मी तुम्हाला तेवढीच विनंती करायला आली आहे, कोणी किती सांगितलं की मंत्रालयामध्ये महाराष्ट्राच्या पूर्ण तिजोरी आमच्याकडे आहे तर विश्वास मानू नका, कारण आमच्या देवाभाऊ त्यांचे वर बसलेले आहे. फक्त तेवढाच लक्षात ठेवा आणि फक्त कमळ 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 या चिन्हावर मतदान करून आमचे ईश्वर भाऊला आणि जेवढेही नगरसेवक, जेवढेही महिला कॉर्पोरेटर म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये कॉर्पोरेटर होणार आहे, पुरुष मंडळी आमची, त्यांना सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आमचे देवाभाऊला सुद्धा आपली साथ आणि आपल्या आशीर्वादाची गरज आहे. एवढंच विनंती करायला मी आपल्या मदत आली आहे. किती लोकांनी तयारी केली आहे हात वरती करून आज सांगा बरं. सगळे महिला मंडळी तुमच्या सोबत आहे, ईश्वर भाऊ तुमच्या सोबत आहे. तुम्हाला माझी मनापासून शुभेच्छा आहे. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हार नाही होती, आपण आपला प्रयत्न यशस्वीपणे करणार आहोत आणि येत्या 2 तारखेला